भिवंडी शहरालगत दिवा वसई रेल्वे मार्गावरील अंजूर फाटा परिसरातील लक्ष्मण नगर झोपडपट्टीवर मध्य रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। राहना ग्रामपंचायत हद्दीतील या परिसरातील तब्बल 258 झोपड्या जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आल्या। मागील सुमारे 30 वर्षापासून या ठिकाणी आदिवासी आणि भटक्या समाजातील कुटुंब वास्तव्यास होती। स्थानिक ग्रामपंचायतीकडून या भागात वीज, पिण्याचे पाणी यांसारख्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच येथे अंगणवाडीही सुरू करण्यात आली होती। मात्र रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं ही कारवाई केली। दरम्यान संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत कारवाई थांबवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून माजी सरपंच राजेंद्र भोईर यांनी प्रशासनाकडे याबाबत कैफियत मांडली आहे। क्या नाम है, क्या कहना चाहेंगे जिस तरह से कार्रवाई हुई है? हम लोग को इतना साल से इधर है, हमारा झोपड़ा तोड़ दिया तो हम लोग कहाँ जाएंगे अभी? तो सरकार को हम लोग कहाँ जाएंगे? वही बिटाने के हम बेघर हो गया, हमारा बच्चा लोग है छोटा छोटा, हम लोग किधर जाएगा? इतना साल से इधर गैस नहीं है हमारा, बस कुछ नहीं, लकड़े पे खाना बनाता है, तो हम लोग किधर रहेगा? हम लोग 40 साल 50 साल होने को आए, एक पीढ़ी गए हम लोग इधर है। हाँ, तो जो कार्रवाई हो रही है इसके पहले कुछ नोटिस वगैरह दिया गया था? सब दिया, मोर्चा निकाला, सब किया हम लोग। घर पावती, लाइट बिल, सरकार को लाइट बिल भी भर रहा है हम लोग महीने का महीना। तो अभी आपकी मांगनी क्या है? हम लोग को कहीं ना कहीं जगह देना चाहिए सरकार। मागणी क्या रहेगा वही मांगे। या राहनाल आनंद लक्ष्मण नगर या ठिकाणी रेल्वे लाईनला गेल्या मला वाटतं 40 वर्षापासून या ठिकाणी आदिवासी आणि बंजारा समाजाची लोक राहत आहेत। या ठिकाणी राहनाल ग्रामपंचायतीने त्यांना घरपट्टी, पाण्याची सोय, दिवाबत्ती सर्व या ठिकाणी सोय केली होती। अंगणवाडी शाळा देखील या ठिकाणी गेल्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी होती। परंतु गेल्या 1 महिन्यापूर्वी या लोकांना नोटीस दिली होती। 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी थोडं कारवाई करण्यासाठी आले होते, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 1 महिना या ठिकाणी यांचं पुनर्वसन तात्पुरता कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। परंतु सर्वांचा या ठिकाणी पुनर्वसन झालं नाही। त्याच्यासाठी मी रेल्वे प्रशासनाला विनंती केली की आम्हाला अजून 2-4 दिवस दिले तर आम्ही त्यांचा इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू। परंतु रेल्वे प्रशासनाने ऐकलं नाही। जेसीबीनं पूर्ण त्यांच्या सामानाचं नुकसान केलं, परंतु त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नाही। याच्यामध्ये किती घरं बाधित झालेले आहेत आणि किती कुटुंबाची संख्या आहे? तर याच्यामध्ये कमीत कमी 250 घरं, 258 घरं या ठिकाणी आहेत आणि सर्व रोजंदारीवर काम करणारी माणसं आहेत। आणि आता पावसाला आपल्या तोंडावरच आलेला आहे। आज देखील पाऊस पडला आणि या पावसाचा सावट असताना आणि जागतिक मंदी असताना केंद्र शासनाने सांगितले की याच्यामध्ये उन्हाचा आणि घराचं पुनर्वसन जे आहे त्याचं कसं अबाधित राहील याच्याकडे शासनाचं लक्ष आहे। परंतु तसे न होता इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे।